प्रभूच्या दूताने मरीला संदेश दिला। नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ पहा मी प्रभूची दासी आहे। नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ देव शब्द मनुष्य झाला। नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र ठरावे म्हणून आपण प्रार्थना करूया। तुळण्याचे सुपुत्र आपल्या वसई धर्म प्रांताचे बिशप थॉमस डिसोजा आपल्यामध्ये ही सणाची मिसा करण्यासाठी आलेले आहेत। कदाचित बिशप म्हणून पहिल्यांदाच याचं सणाची मिसा आणि मी त्यांना विचारलं तुम्हाला कधी कोणी सणाची मिसा करण्याचं नाही, मी पहिल्यांदाच सणाची मिसा करण्यासाठी आलेला आहे आणि मला फार आनंद वाटतो।
यासाठी की फातिमा मातेचा गौरव, त्यांनी त्यांच्या लोगोमध्ये देखील फातिमा माता निवडलेली आहे. तर आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. आपल्या कार्यकर्ते त्यांना पुरस्कृत देऊन त्यांचं स्वागत करण्यात येईल. बिशप, आम्हाला तुमचा फार अभिमान वाटतो. ज्या तऱ्हेने तुम्ही या कार्यासाठी झोकून गेलेला आहे, झपाटलेले आहात, एवढं ॲक्टिव्ह सगळीकडे तुम्ही आम्हाला दिसतात. देव दिसतो, त्याच्यानंतर खाली बिशप थॉमस दिसतात. आज चुलण्याचे दुसरे सुपुत्र, सगळ्यात मला वाटते चुलण्यातील शेवटचं ओकेशन म्हणजे फादर जिमी. त्याच्यानंतर कोण जॉईन झालं नाही. फादर जिमी किती वर्ष झाली? 13 वर्ष फादर झाले आणि 10 वर्ष सेंटुरी, म्हणजे 23 वर्षामध्ये तुलण्याचं कोण केलं नाही. करेक्ट? बरोबर ना? तर आपल्याला प्रार्थना करण्याची गरज आहे. आज आपल्यामध्ये जिमी आहे. जिमी देखील फार उत्कृष्ट कार्य करत आहे काळासंपराला. आपण त्यांचं टाळ्या वाजवून आणि पुढे पुढचे करून स्वागत करूया. ती मिसा मी आणि आपल्या आर्चबिशप एलायस गोन्साल्विस आम्ही एकत्र करणार होतो, परंतु आर्चबिशप एलायस गोन्साल्विस यांना राष्ट्रीय पातळीवर एक मँगलोर येथे महत्त्वाची मीटिंग आहे म्हणून ते आपल्यामध्ये नाही, परंतु त्यांनी आपल्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत सणाच्या आणि ते आपल्यासाठी मँगलोर येथे प्रार्थना करीत आहेत. फादर बॅप्टिस्ट, थँक्यू फॉर द वेलकम. ही मिसा आभाराची मिसा म्हणून आपण साजरी करूया. उभे असं आजची मिसा सणात हेतूप्रतिष्ठित सर्व हेतूंसाठी अर्पण करण्यात येत आहे. कृपया बसून घ्यावे. आजच्या या मंगल समयी सर्व भाविकांचे फातिमा मातेच्या सणासाठी हार्दिक स्वागत. फातिमा मातेचे नवदीप भक्ती आपण मोठ्या उत्साहाने व प्रार्थनामय वातावरणात पार पाडली. तिने आपल्या गरजा व विनंत्यांसाठी तिच्या पुत्राकडे मध्यस्थी केली आहे. हा आपला दृढ विश्वास आहे. म्हणूनच आजच्या सणाच्या दिवशी आपण तिला धन्यवाद देऊन तिचा गौरव करूया. आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त आपल्याला नेहमी प्रार्थना करण्यास व खचून न जाण्यास मंत्र देतो. मध्यस्थीच्या प्रार्थनेत जिद्द आणि चिकाटी असेल तर तिला ईश्वरी कृपादानांची फळे मिळतातच. पवित्र मरियेने नेहमीच तिच्या पुत्राकडे आपल्यासाठी मध्यस्थी केली. तिचा हा आदर्श नेहमी आपल्या समोर ठेवून आपणही एकमेकांसाठी नेहमी प्रार्थना करावी. म्हणून आजच्या या मिसाबलीमध्ये आपण परमेश्वराकडे कृपा मागूया. क्षणभर शांत राहूया. जो हेतू घेऊन आपण फातिमा मातेच्या चरणाशी आलेलो आहोत तो हेतू आपण आठवूया, तिच्या चरणी अर्पण करूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रभूची शांती तुम्हाबरोबर असो. इष्टाताई जमलेल्या माझ्या प्रिय गावकरी बंधू भगिनींनो आणि पाहुण्यांनो, आज जागतिक ख्रिस्त सभा मिशन संडे म्हणजेच स्वार्थ घोषविण्याचा रविवार साजरा करीत आहे आणि आपण आपल्या पॅरिशमध्ये आपला वार्षिक उत्सव साजरा करीत आहोत. पवित्र मरियेला स्टार ऑफ इव्हँजलायझेशन म्हणजेच स्वार्थ घोषित करण्याचं नक्षत्र म्हणून संबोधलेलं आहे. मिशन संडे निमित्ताने ख्रिस्त सभा आपल्याला ख्रिस्ताचा संदेश घोषविण्यासाठी आमंत्रित करते आणि पवित्र मरिया देखील आपल्याला तोच संदेश देते. तो जे तुम्हाला सांगेल ते करा. आपण ख्रिस्ताचं ऐकावं
ख्रिस्ताच्या वचनावर चिंतन करावं आणि त्यानुसार पवित्र बरीप्रमाणे आपल्या जीवनाची जडणघडण करावी म्हणून विशेष प्रार्थना करूया. ही पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावी म्हणून आपल्या पापांची आठवण करूया व परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वर व मी कबूल करतो की धर्माची शक्ती तुझ्याकडे मी पापी केले आहे. माझा अपराध म्हणून मी तुम्हाला व तुम्हाला विनंती करतो की आमच्यासाठी सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्व काही जीवनाकडे नेओ. आपण प्रार्थना करूया. की दयाळू परमेश्वर आम्हाला शक्ती दे. पवित्र मरीची फातिमा माऊली म्हणून आठवण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. तिच्या प्रार्थनेच्या साह्याने मानवी दुर्बलतेवर विजय मिळवण्यासाठी आम्हाला कृपा दे.
ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे करतो. निर्गमता पुस्तकातून घेतलेले वाक्य. अमालेक येऊन रफिदीम येथे इस्रायल लोकांशी लढू लागले. तेव्हा मोशेने यहोशुआला सांगितले, आपल्याकडे काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन अमालेकाशी युद्ध कर. उद्या मी देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहील. मोशेच्या सांगण्याप्रमाणे यहोशुआने केले आणि तो अमालेकाशी लढू लागला. मोशे, अहरोन आणि हूर हे टेकडीच्या माथ्यावर चढून गेले. मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्रायलाची सरशी होईल आणि तो आपले हात खाली करी तेव्हा अमालेकाची सरशी होईल. मोशेचे हात वरून तेव्हा त्यांनी एक गुंडा घेऊन खाली ठेवला. त्यावर मोशे बसला आणि अहरोन आणि हूर ह्याने दोन्ही बाजूने त्यांचे हात वर उचलून धरले. त्यामुळे सर्व सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर झाले. मग यहोशुआने आपल्या तलवारीच्या धारेने अमालेकांचा आणि त्यांच्या लोकांचा पाडाव केला. हा प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. परमेश्वराचे नाव हाच माझा आसरा आहे. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला सहाय्य कोठून येईल? आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर त्याच्या सामर्थ्यात आपले सहाय्य आहे. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही. तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही आणि डुलकीही घेत नाही. परमेश्वराचे नाव माझा आसरा आहे. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्याची आणि रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वराचे नाव हाच माझा आसरा आहे. परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करेल. तुझ्या जीवाचे रक्षण करेल. परमेश्वरा, तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व काळ सुरक्षित राहील. परमेश्वराचे नाव हाच माझा आसरा आहे. पौलचे तिमोथीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. तू ज्या गोष्टी शिकलास आणि ज्यांविषयी तुझी खात्री झाली आहे त्या करून राहा. त्या कोणापासून शिकलास हे आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्याद्वारे तुला करण्यासाठी ज्ञानी कराव्यास समर्थ आहे. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रवेद, सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरता योगी आहे. यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. हा प्रभूचा शब्द.
शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन आपल्या शिष्यांनी सर्वदा प्रार्थना करावी आणि खचू नये याविषयी येशूने त्याला एक दाखला सांगितला. तो असा, एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे आणि माणसाला जुमानत नसे. त्याच नगरात एक विधवा होती. ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की माझी दाद घ्या आणि माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा. पण काही काळपर्यंत तो ते करीना. परंतु नंतर त्याने मनात ठरवले, जरी मी देवाला भीत नाही आणि माणसाला जुमानत नाही तरी ही विधवा मला नेहमी त्रास देते, म्हणून मी तिचा न्याय करेन. नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजित आणेल. तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐक. देवा देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लागेल काय? मी तुम्हाला सांगतो, तो त्याचा न्याय लवकर करेल. तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर असा विश्वास दिसेल काय? प्रभूचे हे शुभ वर्तमान. 100 वर्ष अगोदर युरोप रक्तबंबाळ झालं होतं. पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर लोकांची श्रद्धा उडली होती. अविश्वासाचं अंधकार सर्वत्र पसरलेलं होतं. सर्व ठिकाणी युद्ध आणि लढाया सुरू होत्या. अशा या पार्श्वभूमीमध्ये 1917 मध्ये 13 ऑक्टोबर रोजी पवित्र मरियेने पोर्तुगाल येथील फातिमा गावी जेव्हा दर्शन दिलं तेव्हा आकाशामध्ये प्रकाश दिसला. हा प्रकाश जणू काही स्वर्गीय होता. हा प्रकाश ज्यांनी पाहिला त्यांचा अविश्वास नाहीसा झाला. हा प्रकाश ज्यांनी पाहिला त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. हा प्रकाश ज्यांनी अनुभवला त्यांनी नव्या पहाटेचा प्रवास सुरू केला. त्यांनी पाहिलं, त्याला मिरेकल ऑफ द सन असं संबोधलेलं आहे. त्यावेळेला ढग नाचू लागले. सूर्य आपला प्रकाश बदलू लागला. रंग बेरंगी चिन्ह दिसू लागले. आणि अशा या पार्श्वभूमीवर कोणीतरी पृथ्वीवर अवतरत असल्याचं त्यांना जाणवू लागलं. या अनुभवांतून जात असताना नास्तिक परमेश्वराकडे वळू लागले. जे प्रेस रिपोर्टर होते, जर्नलिस्ट होते, ते आवाजून उभे राहिले आणि या प्रसंगाचा अतिशय सुरेख वर्णन करण्यामध्ये ते गुंतले. जे अविश्वासू होते त्यांचा विश्वास दृढ झाला. ते मांडीवर उतरले, उभे राहू शकले नाही.
प्रिय बंधू भगिनींनो, असा हा प्रसंग जो आज आपण 100 वर्षानंतर साजरा करतो, पवित्र मरिया फातिमा माऊली म्हणून आपण तिचा सन्मान करतो, ती पवित्र मरिया आज आपल्याला काय संदेश देत आहे? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरिया आज आपल्याला फार सुरेख असा संदेश देत आहे. पहिली गोष्ट म्हणजे पवित्र मरियेला जगाच्या शांतीसाठी दर्शन द्यायचं होतं. तिने ते दर्शन कोणाला दिलं? कुठे दिलं? तिने ते दर्शन व्हॅटिकनमध्ये रोम दरबारी दिलं नाही. तिने ते दर्शन पोप आणि बिशप यांना दिलं नाही. तर तिने जे दर्शन दिलं ते पोर्तुगाल येथील छोट्या खेड्यामध्ये, पोर्तुगाल येथील एका डोंगराळ प्रदेशामध्ये जिथे कोणी नव्हतं, तिने जे दर्शन दिलं ते छोट्या छोट्या बालकांना दिलं, त्या 3 मुलांना दिलं. प्रभू येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमानामध्ये वचन आहे, हे परमेश्वरा मी तुझा गौरव करतो, कारण ज्ञानी विचारवंत पंडित यांच्यापासून दूर करून तू तुझे रहस्य बालकास प्रकट केले. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरियेने देखील अशाच प्रकारे गरीब गुरे राखणाऱ्या त्या मुलांना, अशिक्षित अशा त्या मुलांना जगाच्या शांतीसाठी प्रार्थना करा, जगाच्या शांतीसाठी पश्चाताप करा, जगाच्या शांतीसाठी परिवर्तन घडवून आणा, असा एक महान संदेश जगाला दिला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या प्रसंगी पवित्र मरियेने परमेश्वराचा जो दृष्टिकोन आहे तो आपल्या पुढे सादर केला. पवित्र मरियेने पुन्हा एकदा आपल्याला दाखवून दिलं, God does not rejoice in the proud and the learned. God rejoices in the humble and the simple. परमेश्वर मोठमोठ्या लोकांमध्ये जर काही आनंद करत नाही, तर तुमच्या माझ्यासारख्या साध्या माणसामध्ये परमेश्वर आनंद व्यक्त करीत असतो. जे परमेश्वराने पवित्र मरियेच्या बाबतीमध्ये केलं, नाझरेत एक छोटंसं गाव, जेरुसलेम एक मोठं शहर, परंतु परमेश्वराने जेरुसलेमची निवड केली नाही, तर नाझरेतची निवड केली. एका साध्या छोट्या कुमारिकेची निवड केली आणि त्याद्वारे परमेश्वराचा पुत्र या भूतलावर अवतरला. पवित्र मरिया देखील आपल्याला तो संदेश देत आहे की परमेश्वराने गरिबांसाठी, छोट्या निरापराधी बालकांसाठी हा संदेश दिला आणि त्याद्वारे जगाचं लक्ष त्यावर वेधून घेतलं. प्रिय बंधू भगिनींनो, शुभवर्तमानामध्ये, मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 25 ओळी 31 ते 51 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला काय सांगतो? मी जेव्हा न्यायाधीश म्हणून येईन तेव्हा मी कशा प्रकारे तुमचा न्यायनिवाडा करणार आहे. मी तुम्हाला विचारणार नाही तुमच्या डिग्र्या काय आहेत, मी तुम्हाला विचारणार नाही की तुमची पदं काय आहे, मी तुम्हाला विचारणार नाही तुमची बंगले कसे आहेत. मी तुम्हाला विचारणार मी भुकेलेलो होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिलं का? मी विचारणार मी तहानलेलो होतो तेव्हा मला पाणी दिलं का? मी विचारणार जेव्हा मी आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आलात का? मी विचारणार जेव्हा मी उघडा होतो तेव्हा मला पांघरून घातलं का? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज ख्रिस्त सभा जागतिक मिशन संडे साजरा करीत आहे. जागतिक मिशन संडेच्या दिवशी ख्रिस्त सभा आपल्याला हा संदेश देत आहे की जे परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे, जे आशीर्वाद परमेश्वराने आपल्याला दिलेले आहे, ते आशीर्वाद आपल्या पुरता मर्यादित ठेवायचे आहेत का? जी श्रद्धा आपल्याला प्राप्त झाली आहे ती श्रद्धा त्या 4 भिंतीमध्ये जणू काही बंदिस्त करायची आहे का? प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला परमेश्वराचा जो अनुभव आहे तो अनुभव
परमेश्वराचे जे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद आणि परमेश्वराची जी कृपा आहे ती कृपा दुसऱ्यापर्यंत कशी पोहोचवता येईल आणि विशेष करून गोरगरीब गरजवंत अशिक्षित अशा लोकांपर्यंत ती कशी नेता येईल यालाच खरं अध्यात्म म्हणतात. हेच पावित्र्याचं खरं चिन्ह आहे आणि तोच संदेश पवित्र मरिया जणू काही स्टार ऑफ एव्हंजलायझेशन आपल्याला देत आहे की छोट्या छोट्या गोष्टीद्वारे आपण परमेश्वराचा गौरव करू शकतो. छोट्या छोट्या गोष्टीद्वारे आपण अध्यात्माची उंची गाठू शकतो. माझ्या प्रिय बंधूंनो, दुसरी गोष्ट पवित्र मरियेने आपल्याला सुंदररित्या सांगितलेली आहे आणि ती म्हणजे पवित्र मरिया आपल्याला काही नवीन शिकवण देत नाही. फातिमा येथे दर्शन देताना पवित्र मरियेने त्या 3 मुलांना नवीन काय सांगितलं नाही. जे होतं तेच पवित्र मरियेने पुन्हा एकदा सांगितलेलं आहे आणि ते म्हणजे पवित्र मरिया आपल्याला सांगते, काना येथे तिने जे सांगितलं तेच सांगते की तुम्ही माझ्या पुत्राचं ऐका. ख्रिस्ताची जी शिकवण आहे ती शिकवण समजून घ्या. ख्रिस्ताची जी रहस्य आहे त्या रहस्यावर चिंतन करा. आणि म्हणून पवित्र मरियेने आपल्याला कौटुंबिक प्रार्थना, रोजरीची प्रार्थना यासाठी आमंत्रण केलं. माझ्या प्रिय बंधूंनो, पुन्हा एकदा रोजरीच्या प्रार्थनेद्वारे पवित्र मरियेने जगाला एक आध्यात्मिक शस्त्र दिलं. जगातले शस्त्र नाहीसे व्हावे, जगातले शस्त्र खाली पडावे, सर्वांनी शांतीसाठी, समेटासाठी, ऐक्यासाठी प्रयत्न करावे. म्हणून पवित्र मरियेने प्रार्थनेचं साधन घ्या आणि प्रार्थनेच्या साधनाद्वारे जपमाळेची कौटुंबिक प्रार्थना करा आणि कुटुंबापासून, गाव परिवारापासून, शेजारापासून, धर्मक्रमापासून समाजामध्ये सर्वत्र शांतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा. माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, या प्रार्थनेद्वारे परिवर्तन घडतं. त्याचे अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. मात्र आपण विचार करतो हे परिवर्तन माझ्यासाठी आहे का? हे परिवर्तन जो गुन्हेगार आहे, हे परिवर्तन जो मोठमोठी जणू काही कारस्थानं करतो, हे परिवर्तन जो नास्तिक आहे त्यांच्यासाठी आहे. मला परिवर्तनाची काय गरज? पवित्र मरिया आज आपल्याला जणू काही आठवण करून देतो की आपण सर्वांनी परिवर्तनाचा मार्ग स्वीकारला पाहिजे. परिवर्तन आपल्या सर्वांसाठी आहे. आपल्यातला अहमपणा, आपल्यातली सूड भावना, आपल्यातला स्वार्थीपणा, आपल्यातली कटुता या सर्वांपासून आपल्याला परिवर्तनाची गरज आहे. आणि म्हणून आपण या परिवर्तनाचा संदेश जो पवित्र मरियेचा आहे तो माझ्यासाठी आहे, आपल्यासाठी आहे, हे सत्य स्वीकारून प्रत्येक छोट्या कृतीद्वारे आपण हा परिवर्तनाचा मार्ग जणू काही चालू शकतो. जेव्हा जेव्हा आपण एक चांगलं गोष्ट, चांगली कृती करण्यासाठी त्याग करतो तेव्हा हा परिवर्तनाचा मार्ग आपण अवलंबत असतो आणि ह्या परिवर्तनाद्वारे आपण जगामध्ये एक आध्यात्मिक क्रांती, अ स्पिरिच्युअल रेव्होल्यूशन घडून आणू शकतो. आणि तोच संदेश पवित्र मरियेने आपल्याला दिलेला आहे. माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, तिसरी गोष्ट, पवित्र मरियेने फातिमा गावी जेव्हा दर्शन दिलं तेव्हा त्या मुलांना सांगितलं, घाबरू नका, भिवू नका. पवित्र मरियेचा दर्शनाचा अनुभव मग तो कुठेही असो, लूट्सला असो, वेलंकनीला असो, माउंटबरीला असो, कुठेही असो, तो जो अनुभव आहे तो आशीचा. आपण जुबली वर्षामध्ये आहोत आणि या जुबली वर्षामध्ये आपल्याला आशीची यात्रेकरू होण्यासाठी आमंत्रित केले आहे. हा सण जुबली वर्षाचा सण आहे आणि या जुबली वर्षातला सण साजरा करीत असताना पवित्र मरिया आपल्याला सांगत आहे की आपल्या आजूबाजूची परिस्थिती निराशजनक आहे. आपल्या आजूबाजूला अंधकार आहे. आपल्या आजूबाजूला सर्वत्र अजून युद्ध सुरू आहे.
मात्र घाबरू नका, भिवू नका. मी तुम्हाला शांतीचा मार्ग दाखवत आहे आणि शांतीचा मार्ग म्हणजेच ख्रिस्ताकडे जा. ख्रिस्ताचा मार्ग हा शांतीचा आहे आणि म्हणून ख्रिस्ताचा जो मार्ग आहे, ख्रिस्त म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मी आहे, तो मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न करा. निश्चितच तुम्हाला खऱ्या शांतीचा, सुखाचा आणि समाधानाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरिया आपल्याला पॉलिटिकल पीस म्हणजे राजकीय शांती ह्याविषयी बोध करत नाही. पवित्र मरिया आपल्याला ह्या जगातल्या गोष्टीविषयी बोध करत नाही. प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमानात सांगतो त्याप्रमाणे ह्या जगातल्या शांतीसारखी शांती कदाचित ख्रिस्त देऊ शकणार नाही, परंतु काहीपेक्षा चांगली आणि प्रभावी अशी शांती प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देत आहे. आणि म्हणून त्या शांतीसाठी ख्रिस्ताचा जो दयेचा, क्षमेचा आणि शांतीचा मार्ग आहे तो जर आपण अवलंबिला तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडून येईल आणि आपलं जीवन बदलून जाईल. प्रिय बंधू, शुभवर्तमानात अन्यायी न्यायाधीश आपल्याला एक सुंदर असं उदाहरण देत आहे. तो म्हणतो की मी जरी अन्यायी असतो, मी जरी पापी असतो, तरी ही स्त्री मला जणू काही परिवर्तनासाठी आमंत्रित करीत आहे. मी तिचं ऐकणार. पवित्र मरिया ही देखील स्त्री आपल्याला आपल्या आईप्रमाणे, आपल्या बहिणीप्रमाणे आपल्याला जणू काही विनंती करत आहे की आपण सर्वजण परिवर्तनासाठी तयार असले पाहिजे. पवित्र मरियेने फातिमा गावी त्या 3 मुलांना जो संदेश दिला, तोच संदेश पवित्र मरिया तुम्हाला आणि मला देत आहे. पवित्र मरिया म्हणते की मी आई आहे आणि मी तुम्हाला माझ्या पुत्राला जणू काही दोषी ठरवणार नाही पुत्रापुढे, तर मी तुमच्यासाठी मध्यस्थी करीन. आजच्या पहिल्या वाचनामध्ये मोशे ज्याप्रमाणे यहोशुवाला सांगतो की तू जाऊन लढाई कर आणि यहोशुवा मोशेचा ऐकतो, कारण मोशे हा परमेश्वराचा निवडलेला होता, त्याचप्रमाणे पवित्र मरिया ही जणू काही परमेश्वराची निवडलेली आपल्याला सांगते की हा जो अन्याय आहे, ही जी अनिती आहे, हा जो अंधकार आहे, त्याविषयी लढाई करा आणि त्या लढाईद्वारे तुम्ही निश्चितच परिवर्तनाचा आणि शांतीचा अनुभव घेऊ शकतो. शेवटी माझ्या प्रिय बंधूंनो, आजचं स्तोत्रकार आपल्याला सांगत आहे की आपण आपल्या जीवनामध्ये परमेश्वर आपला पाया आहे, परमेश्वर आपलं केंद्रबिंदू आहे, परमेश्वर आपलं सर्वस्व आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ते जेव्हा आपण करू तेव्हा पवित्र मरिया आपल्या जीवनाचा प्रकाश असेल. ज्याप्रमाणे त्या ज्ञानी लोकांना तारा दिसला, तसं स्टार ऑफ एव्हंजलायझेशन आपल्याला मार्ग दाखवेल आणि तो मार्ग असेल प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाण्याचा, तो मार्ग असेल मसीहाला भेटण्याचा, तो मार्ग असेल आपल्या जीवनाचं परिवर्तन घडवून वेगळ्या मार्गाने जीवन सुरू करण्याचा. आणि म्हणून हा जुबली वर्षातील सण तुम्हाला आणि मला, आपल्या सर्वांना ईश्वरी अनुभवाचा जाऊ, जीवनामध्ये बदल घडून आणण्याचं जाऊ आणि नव्या मार्गाने प्रवास करून आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे पवित्र मरियेप्रमाणे सुवार्तिक व्हावे, सुवार्ता घोषित करावी म्हणून विशेष प्रार्थना करूया. इतरांना प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणण्यासाठी, इतरांचं जीवन प्रकाशमान करण्यासाठी आणि सर्वत्र शांतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करावे. म्हणून आज फातिमा मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. फातिमा मातेच्या मध्यस्थीने आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये परमेश्वराचं राज्य निर्माण व्हावं, शांतीचं, ऐक्याचं राज्य निर्माण व्हावं, सर्वत्र सर्वजण सुखी असावे म्हणून प्रार्थना करूया. विश्वास प्रकट करण्यासाठी आपण उभे राहूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वराचा
आणि त्याचा एकपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू यावर मी विश्वास ठेवतो. तो आत्म्याच्या रूपाने धरती संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंतियस पिलाताच्या हाताखाली मुक्त होतो, त्याला क्रूसावर ठेवण्यात आले, तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले, तो लोकात उतरला, तो तिसऱ्या दिवशी मैदानात उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ परमेश्वर त्याच्यावर उजवीकडे विराजमान झाला. तेथून तो जीवनाच्या कल्याणाचा नाश करण्यासाठी पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्राची दुष्टसभा, संतांचा एकोपा, पापांची क्षमा, देहाची पुनरुत्थान आणि सर्वकाळचे जीवन यावर विश्वास आहे. आमीन. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. परमेश्वराच्या उदारतेवर श्रद्धा ठेवून आता आपण आपल्या गरजा आणि विनंत्या फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे समर्पित करूया. आपलं उत्तर प्रार्थना करते है, वंदना करते है. आपले पोप लिओ 14वे, बिशप थॉमस, सर्व कार्डिनल्स, धर्मगुरू, धर्मभगिनी व प्रापंचिक यांना ख्रिस्ताची सुवार्ता जगभर पसरविण्यास परमेश्वराची कृपा मिळावी, तसेच त्यांना चांगले आरोग्य लाभावे आणि पवित्र आत्म्याची कृपा सतत त्यांच्यावर असावी म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. आपल्या राजकीय नेत्यांनी स्वच्छ मनाने व निस्वार्थीपणे जनतेसाठी कार्य करावे, त्यांच्या समस्यावर योग्य तो तोडगा काढण्यास त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. फातिमा मातेच्या लौकिक भक्तीमध्ये सहभागी झालेल्या सर्व श्रद्धावंतांच्या तसेच आज उपस्थित सर्व भाविकांच्या मागण्या परमेश्वराने पूर्ण कराव्यात म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. फातिमा मातेने रोजरीचा महामंत्र आपल्याला दिला आहे. त्या रोजरीची प्रार्थना प्रत्येक कुटुंबात नित्य नियमाने म्हटली जावी व आपल्या श्रद्धेत वाढ व्हावी म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपले वैयक्तिक, कौटुंबिक व सामुदायिक गरजा फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराच्या चरणाशी मांडूया व खालील हेतूसाठी प्रार्थना करूया. आपल्या सर्वांना चांगले आरोग्य व मानसिक स्वास्थ्य लाभावे, जगात शांती व बंधुप्रेमाचे वातावरण नांदावे, आजारी, वयोवृद्ध, निराश्रित व निराधार लोकांसाठी, कुटुंबापासून दूर राहणाऱ्या लोकांसाठी, उद्यापासून आपल्या धर्म प्रांतामध्ये युवा संमेलन संपन्न होत आहे. आपल्या सर्व तरुण वर्गांसाठी आपण प्रार्थना करूया. परमेश्वराचा कृपा आशीर्वाद त्यांच्यावर राहावा. फातिमा मातेच्या मध्यस्थीचा अनुभव त्यांना यावा. तसेच आपल्या कुटुंबातील, नात्यातील जी आपली तरुण मंडळी कामानिमित्ताने, अभ्यासानिमित्ताने परदेशात आहे, परप्रांतात आहे, त्यांची आपण आठवण करूया. परमेश्वराने त्यांना आशीर्वादित करावे, सुखी ठेवावे, त्यांच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून विशेष प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या,
अत्यंत श्रद्धेने व विश्वासाने आम्ही आमच्या गरजा आणि विनंत्या तुझ्या चरणाशी ठेवल्या आहेत. तुझ्या दयेला अनुसरून त्या तू पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. बघितलं तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्व समर्थ परमेश्वर त्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, आजच्या या सणाच्या दिवशी तुझ्या लोकांकडनं या प्रार्थनेचा व भेटींचा स्वीकार कर. तुझ्या पुत्राची माता फातिमा माऊली तिच्या मध्यस्थीद्वारे आमच्या प्रार्थना आणि विनंत्या ऐकून घे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमचे अंतःकरणे प्रभूकडे लावा. आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. प्रभू पवित्र पित्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व आनंददायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. पवित्र कुमारी मरियमच्या सन्मानार्थ हा सण साजरा करीत असताना तिचे आभार गीत मोठ्या आनंदाने आम्ही प्रतिध्वनित करतो. सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्याने भरले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी ती दासी मरिया हिच्यावर तुझी कृपा वळली आणि तू तिला आमचा धारण करता तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचे मातृपद बहाल केली. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझ्या आराधना करतात. तुझ्या सानिध्यातील सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर मिसळून
आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. सर्व भाविकांचा उगम आहे. ईद आणि आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वइच्छेने दुःख भोगायला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, ओढ्यामधून घ्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत करणाचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. सतीचे रहस्य. ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व धारणाचा त्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यासाठी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि लिहो आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार कर. जे आमच्या विरोधी गुंतवणुकीचे आशय महानिद्रा घेत आहेत आणि ते तुझ्या देहवर विसंबून मरत पावले आहेत, त्यांचे तू स्मरण करे, त्यांचे तुझे दिव्य प्रकाशात स्वागत कर. हे माता धन्य मरिया, तिचा पती संजोदक पूज्य प्रेषित आणि युगानुगी ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्या बरोबर आणि शास्त्र जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. सर्व
समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशिष आमचा करणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे आणि चुकांकडे पाहू नकोस, तर तुझ्या सगळीच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुला तुझे असून सदा सर्व राज्य करतो. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. प्रेम भावनेने आपण एकमेकाला शांती वंदन करूया. पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेली धन्य झालेले नाही असे जे भाविक इथे आलेले आहेत त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचं आश्वासन देतो. ख्रिस्त प्रसाद फक्त ज्यांनी बाप्तिस्मा स्वीकारलेला आहे त्यासाठी त्यांनीच पुढे यावं ही विनंती.
आई हो निरोप घेऊन परम पित्याचा निरोप घेऊन परम पित्याचा मैया माता देव माता नमितो मैया माता देव माता नमितो निष्कलंक गुणादि मैया माता देव माता नमितो मैया माता देव माता नमितो मैया माता देव माता नमितो प्रार्थना करूया। हे प्रभू, फातिमा मातेच्या सन्मानार्थ आम्ही हे पवित्र साक्रामेंट आनंदाने साजरा करतो आणि तुझ्या दयेची याचना करतो। पवित्र मरियेचा विश्वास आणि तिचे प्रेम तुझ्या तारण कार्यात अधिक विश्वासूपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्फूर्तिदायक ठरवतो। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि बंधू भगिनींनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा। धन्य कुमारी मरियेपासून जन्मलेल्या परमेश्वराच्या पुत्राने मानव जातीचा उद्धार केला। आपल्या कृपादानाने तो तुम्हाला परिपूर्ण करो, आमेन। मरियेद्वारे आपल्याला जन्मदाता प्राप्त झाला, त्याच्या प्रेमदायी कृपा छत्राखाली तुम्हाला आनंदमय अनुभव येवो, आमेन। तुम्ही मरियेच्या सणात आनंदाने सहभागी होण्यासाठी आला आहात,
पवित्र आत्म्याच्या आनंददायी कृपादानाने व सार्वकालिक राज्याच्या वाग्दानाने तुमची अंतःकरणे भरून जाओ आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येऊ आणि सदा सर्वदा राहो. मिसाल समाप्त झाली आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, आपल्याला सांगण्यात आलं की 60 वर्षापासून 59 वर्षापासून फातिमा मातेच्या भक्तीला सोन्या गावात सुरुवात झाली. छोटंसं गाव, पण त्यामध्ये अनेक चमत्कार घडत आहेत, लोक अनुभवत आहेत. आणि चमत्कार कधी कधी आम्ही कानाने ऐकतो, लोक आम्हाला येऊन सांगतात. तुम्हाला खात्री असेल, माहीत असेल, पोप जॉन पॉल दुसरे यांच्या जीवनात चमत्कार झाला ज्यावेळेला त्यांच्यावर हत्या झाली. आणि तो चमत्कार, तो अनुभव त्यांनी त्यांच्यापुरता मर्यादित ठेवला नाही, तर ती सुवार्ता त्यांनी जगाला सांगितली की फातिमा माऊलीने मला वाचवलेला आहे. म्हणजे प्रिय बंधूंनो, तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो, गेले 9 दिवस आपल्यापैकी अनेक जण इथे आलेले आहेत आणि भक्तीचा, प्रार्थनेचा, चमत्काराचा अनुभव घेतलेला आहे. हा अनुभव फक्त तुमच्यासाठी नाही आहे, तर हा अनुभव देवाची सुवार्ता सांगण्यासाठी आहे. आज आपण मिशन रविवार साजरा करत आहोत. ही सुवार्ता जगापर्यंत पोहोचली पाहिजे, कारण हाच उद्देश फातिमाचा आहे की तिचा पुत्राचा गौरव व्हावा. आणि म्हणून ही जाऊन तुम्ही सुवार्ता सगळ्यांना सांगा. फातिमा माऊली आपल्यासाठी मध्यस्थी करत आहेत. आज फादर रॉबर्ट आणि आम्ही ठरवलं की आज ह्या तिन्ही मिसामध्ये सहभाग घेऊन, मिसा अर्पण करून या आपल्या सगळ्या लोकांसाठी प्रार्थना करावी. म्हणजे प्रिय बंधूंनो, फातिमा माऊलीचा गौरव करण्यासाठी आपण सवलतीच्या दरामध्ये रोजऱ्या फातिमा माऊलीच्या आशीर्वाद केल्या रोजऱ्या आणि काही फातिमा माऊलीचे इमेजेस आणि जुबिली कॅन्डल्स स्टॉलवर उपलब्ध आहेत. त्या तुम्ही विकत घेऊ शकता. बाहेर त्याची किंमत जास्त आहे, इथे कमी आहे. आज या सगळ्या शुभेच्छा देत असताना तुम्हाला मी आवाहन करतो की संध्याकाळी आज सकाळचा कार्यक्रम तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत, तुमच्या फॅमिली समोर करा, पण संध्याकाळचा कार्यक्रम हा पॅरिसचा कार्यक्रम आहे, कुटुंबाचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून सगळ्यांनी या संध्याकाळच्या कार्यक्रमाला आवर्जून यायचं आणि एकमेकांना भेटायचं. ही एक संधी आहे आपल्याला भेटण्याची, एकमेकांची एकूण, कारण पॅरिस देखील एक कुटुंब आहे. आणि म्हणून तुम्ही जरूर या संध्याकाळच्या कार्यक्रमाला हजेरी लावा. आणि आपले जे बाहेर पाहुणे मंडळी आले आहेत त्यांना देखील आम्ही या सणाचं आमंत्रण करतो. संध्याकाळच्या कार्यक्रमाला देखील तुम्ही आवर्जून यायचं आहे. once again आपले बिशप थॉमस, आपले आर्चबिशप अलायन्स, आपले फेलिक्स, आपले आर्चबिशप फेलिक्स येणार आहेत. फादर रॉबर्ट, फादर जिमी, आपल्या प्रेसिडेंटचे आणि यांच्या सिस्टर्स फातिमा कॉन्व्हेंटच्या, या सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला या सणाच्या शुभेच्छा देत आहोत. हॅपी फीस्ट टू यू. आवाज कमी येतो जोरात. आता आपल्या संपादकीय मंडळांना आम्ही धन्यवाद देतो. यावेळी फातिमा माता चर्च चुळणे या धर्मग्रामाचा मुखपत्र माया 2025 अंकाचं विमोचन झाल्याचं मी घोषित करीत आहे. आता आज आपण फातिमा माऊलीचा सण साजरा करतो.
आणि म्हणून हा सण साजरा करीत असताना एक वाक्य लक्षात ठेवा, जसा आपला हात मोबाईलसाठी पटकन पुढे जातो तसा आपला हात रोजरीसाठी देखील पुढे जावा, म्हणून मी पालकांना विनंती करतो. आपल्या सर्व दोन्ही फादरांचे, सिस्टरांचे, अध्यक्षिणी आणि सर्व आपल्या जुळणकरांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आपले जे फादर सिस्टर्स आहेत चोळण्याचे, त्यांच्या वतीने तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो असं आश्वासन देतो. ते मला नेहमी सांगतात, तू गावात गेला तर आमच्यातर्फे पण बोल. प्रिय बंधू भगिनींनो, आपण आपले दोन्ही फादर पाहतो. हे दोन्ही फादर आपल्यापुरताच नाही, जरी ते दोघे आपल्या चर्चमध्ये असले तरी धर्मप्रांताच्या मोठमोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर आहेत. आणि इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या देखील अगदी आनंदाने, उत्साहाने आणि प्रभावीपणे ते पार पाडत आहेत. आणि म्हणून आजच्या सणाच्या निमित्ताने मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो. Thank you for the practice and for the Robert for whatever you are doing, not only to the parish, you are giving in 100 and more than 100%, plus त्याच्यापेक्षा जास्त टक्के तुम्ही धर्मप्रांतासाठी देखील देत आहात. We appreciate your cooperation and collaboration. पुन्हा एकदा आपणा सर्वांस हॅपी फिश. माझ्या शुभेच्छा आपल्या कुटुंबातील जे आजारी आहेत, जे परदेशात आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवा.